आम्ही अचानक एका दिवसासाठी कोकणात चाललेलो आहोत। आता पावसाळा आहे, धबधबे असतील असे अपेक्षा करूया। एका दिवसात मजा घेते तिकडे बघू। चालूच आहे हो। एका ठिकाणी ठेवणे बी योग्य नाही बाई, अजून तर सांगली फाट्यावर सलगरचा चहा मिळते बघ मस्त। नाश्ता नाही, नाश्ता आता पुढे करू। हा आहे सांगली आणि कोल्हापूरला जोडणारा पूल आणि मागे नदी गेली कृष्णा नदी। हा कृष्णा असेल। आम्ही जयसिंगपूरच्या फाट्यावरनं आता बायपास घेऊ आणि डायरेक्ट जयसिंगपूरच्या पुढे निघू संजय घोडावत ग्रुपच्या अलीकडे। किलोमीटर 20च्या ॲव्हरेज धरा सरासरी, काय 24चं आहे पण 20चं धरा। लोकलला फिरलो तिकडं तिकडं येणारे 250, जाणारे 500, एक 25 लिटर 90 रुपयांनी डिझेल आहे। 100च धरा राऊंड, म्हणजे टोल फील बी आला त्याच्यात। 2,500 का 2,500 रुपयात 2,500 टोल सहित 3,000 खर्च। टोलला काय तर 60-100 किती 3 आहेत ना। वन डे मध्ये अर्धे पडतात, 110चं 160 पडतं ते। 16 32 16 48 500 रुपये टोल पडतंय लाईन मारायला आणि 2,500चं डिझेल। 3,000 इतक्या आरामात आपण जाऊन येऊन चाललो ना। तेच घेत म्हणूनच गाडी काढायला कोणती गाडी घेता तुम्ही? भाऊ द्याले भाऊ नाही त्यांचा भाऊ भाऊराव झाले। भाऊ नाही, भाऊ काय करते? भाऊ वाईन शॉप ते बघते, सेल्स स्टॉक परचेस। वाईन शॉपचं लायसन मिळतंय का बघा ना। मग लई लागतं बोलते पैसे किती? 5 करोड रुपये गाडीच कुठे म्हणलं 5 करोड रुपये। बिअर बारचं तर मिळेल नाही, बिअर बार 10 लाखाला मिळते काय? 5-10 लाखात मिळते। 10 लाख मी कशाला कंट्री बारला? कंट्री बार मध्ये फक्त विस्की सोडून सगळं ठेवता येते। सुरू झाला का उत्तर? अजून सुरूच नाही केला आपण यार। रस्ता आहे सुरू पण व्हायचं, गाडी हलत बी नाही आता। काय थोडं साहेब, हा एवढं तरी माझ्याकडनं शिका, काय शिकला नाहीत तरी। थोडा साहेब नेमकंच कुठेतरी प्रयत्न करतात आणि तुम्ही असे भीती दाखवता। व्हायचं बघा। हो ऐकलं का त्याने काय म्हणलो मी? कधीतरी सुरू केलं की हे करते नाही। या इकडून नाही आलो कधीच आपण, मी पण फार कमी वेळा आलो। इकडे रस्ता खराब आहे, जवळ येतो आणि सरळ रस्ता आहे, असे वळण नाहीत म्हणून शक्य। कोल्हापूर मार्गे खाली पोंड्याला गगनबावडा नाही राधानगरी मार्गे खाली जात आहोत। आम्ही थांबलेलो आहोत आता
राधानगरीच्या घाटामध्ये. किती सुंदर असं गाव आहे पाठीमागं. शेतामध्ये भात लावलेला आहे. भात आहे की नाही, भात आहे, शिजत राहिलाय. किती मस्त निसर्गाच्या सानिध्यात हे छोटस गाव बसलंय. सगळे घर कौलारू आहेत. कोणाला आडवा घेऊ आता? आडवा घ्या म्हणलं कोणाला? हे फळ आहेत धामणाचे. लहान असताना आम्ही खायचो. गोड लागतात. हे कच्चे आहेत, पिकलेले लाल होतात, मस्त लागतात. आता आंबट लागतात, पिकल्यानंतर गोड लागतात. त्याच्यामध्ये असे हे बघा, हे पिकते असे लाल होतात. पिकल्यानंतर गोड लागतात. जरा याच्यामध्ये ना एक बिया असते, कडक कडक असे लागते, छान लागतं. केरळला सगळे आम्ही मागच्या सुद्धा सीट बेल्ट घालून बसलो. ते क्रिस्टल मागा बसणार सुद्धा फार एवढे डेंजर आदमी होता म्हणा. बघा किती शांत आहे. ह्या याच्यातच खरंच फक्त हे गवत वाळतं. हे सगळं हरित वनामधलं इथले झाड हिरवेच असतात, गवत तेवढं वाळतं. फक्त गवत वाळतंय आणि खूप सुंदर नजर. उन्हाळ्यामध्ये तर एवढं मस्त वाटतं इथं. किती शांतता असेल. ते गाव किती भारी वाटत. इथे प्रत्येक गाव ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक म्हणजे ते तिकडे गाडा इकडे राधानगरी गवे अभयारण्य. गवे की इथं आम्ही राधानगरी धरणात आलो. वर जाणार तर खाली उतरलं की पाऊस आलेला आहे. पाऊस समोर शाहू महाराज. हे आहेत सर एम विश्वेश्वरय्या. कोल्हापूर संस्थांच्या विविध जलसिंचन प्रकल्पांच्या तांत्रिक मार्गदर्शनासाठी एखादा तज्ज्ञ युरोपियन इंजिनियर पाठविण्याची विनंती छत्रपती शाहू महाराजांच्या तर्फे संस्थांचे ब्रिटिश पॉलिटिकल एजंट लेफ्टनंट कर्नल फेरिस यांनी मुंबई सरकारला सन 1907 मध्ये केली होती. परंतु मुंबई सरकारने युरोपियन इंजिनियर ऐवजी सर एम विश्वेश्वरय्या यांना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर विश्वेश्वरय्या यांनी कोल्हापूर संस्थानातील काही प्रकल्पांना मार्गदर्शन केले. सन 1937 मध्ये राधानगरी धरणाची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सर एम विश्वेश्वरय्या यांच्या संकल्पनेने प्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण असे स्वयंचलित दरवाजे राधानगरी धरणास बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. धरण बांधकामातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असेल असे हे एम विश्वेश्वरय्या. गवा बघा, गवा नाही म्हैस आहे. खुदा गवा. हे काय
असं भरतो आपण, कार्ड असतात त्याच्यात, कार्ड टाकणार. लावायची आम्ही आता ह्याच्या घाटामधून लावा रत्नागिरी घाटामध्ये आलेलो आहोत. आता कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमधून सिंधुदुर्गमध्ये एंटर करतोय. घाट आहे, घाटामध्ये उतरतो बघा कसं आहे घाट. हो 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 दिसते काय? काहीच दिसत नाही. हा आहे घाट. राधानगरी मार्गे आम्ही कोकणात चाललेलो आहोत. फोंडा घाट किंवा कणकवलीला. समोर जो दिसतंय इकडून कोल्हापूरवाले गाड्या येतात आणि इकडे सिंधुदुर्ग मध्ये एंटर्ड होतात. हे लालपरी, ओ लालपरी, ओ लालपरी. वरच हे असे घाटामध्ये ठिकठिकाणी असे धबधबे पाहायला मिळतात जे निसर्ग सौंदर्यामध्ये भर पाडतात. अल्ट्रा मोबाईल घ्यायचा आहे आपल्याला. अल्ट्रा मध्ये भारी निघते. आलाय की तो पण भारी आलाय. प्रो प्रो आम्ही 14 प्रो उतरलेले आहोत फोंडा घाट. फोंड्याला आहेत आम्ही आता. आहे फोंडा बाजूला. फोंड्याचं बस स्टँड दिसतंय, बस स्टॉप आहे. फोंडा पार करतोय. आहोत आम्ही मुंबई गोवा हायवेला. आम्ही कणकवलीकडून नांदगाव फाट्याकडे चाललोय आणि तिथून लेफ्ट साईडला आम्ही देवगडकडे वळणार आहोत. नांदगाव फाट्यामधून देवगडकडे वळलेलो आहोत आम्ही. आणि आता हा देवगड रस्ता लागलेला आहे. जो रस्ता बरेच वर्ष आम्ही काय म्हणतात ह्या रस्त्यावरून बऱ्याच चक्रा झालेल्या आपण. खूप असा तोरसोळ्या फाटल्यात कुठे आपण वळीवंडे आला. मी माझ्या बिवाची नाव विसरलो राहा. हा आमचे मित्र हरीश केदार यांचा फार्म हाऊस आहे. इथे पाऊस चालू आहे. पावसातच आहे मी पण. इथे जस्ट आम्ही पोचलोय. गाडी उभी केली. हा फार्म हाऊस आहे. ते आंबे हापूस आंब्याचा बिझनेस करतात. हा फार्म हाऊस त्यांनी घेऊन ठेवलं आहे. इथं आले तो बंड्या नुसता भूक आले तिकडे बघा. एक बंडी आहे त्यांचंच आहे कोणतरी नातू आहे. याच्यामुळे हातपाय द्यायला घाबरतायत. कोंबड्या आहे काय कोकण आपला ससा. जेवायला बसलेलो आता मी. अभ्यंकराचा बसलेलो आहोत जेवायला. जेवणामध्ये काय बघूया. आम्ही आहोत आता मिठबावच्या मग आमच्या एक ब्राह्मण होता त्याला घेऊन गेला असतात. व्हेज दिले. वाटाण्याची आमटी आहे. वाटाण्याची आमटी वरण आहे. कांदा
साखळी वाढ आहे. मला हे काढायचं होतं. लिंबू वेगळाच आहे. लिंबू मध्ये आंब्याचा रस उतरला आहे. आमरमचे नाव आहे एवढं बघा की पिकलं दाखवायला नाही पिकलेला म्हणलं तर असा कुठं लिंबू असतो पिकलेला. लिंबू आहे लिंबू आहे रे ते. चांगलं असतं हे मुतखडा पितकडा होत नाही. लिंबू माहित नाही काय कुर्ल्याचं खेकडे हे यार हे लय भानगडे अलीकडे. ते कुत्री मांजरच खाऊन टाकायची याला हे काय साधे मांजरे धरून तरी बस असं. तुझं नाव काय सांग. हो मस्त असतं मालवणी मटण. खावा मला नाही तर ठेवतो लावून खळ. सगळं ग्रवी शरीरासाठी ते एवढं चांगलं हे शुद्ध होतो चिन्मयच्या लागून खात होतो मासे मटण उगा आता सुरू केलं ते झालो. मासा आहे ना घेऊ मासा होता चिला पिशवीची कधी बोलू त्याच्यात लय विटॅमिन असतात. जिलेबी केवळ भूक भरवण्यासाठी. त्या चिलापीचं जेवढं नाव त्याच कमी होतं. डोकं घेत नाही तेवढं साहेब घेतले. उद्धार गेलं तर चिलापी माशाचं मटण खातच नाही. तरी खाऊ वाटत नसतं. माळघाटी फक्त मासे वारकरीत त्याने माळकरी. मुंबईत होतो आपल्या तेव्हा मासा नाही खाल्लं. जेव्हा गावाकडे आलो पण आता म्हणलं की आता आपलं शरीर मागायला लागलंय. चालू केलं रोज मंगळवार. जिम्मेदार द्यायची नाही आहे सर बस. लागलं तर असं घेईल जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहोत. आता थोडस वाम कोक्षी घ्यायचं नको अमरम त्याला मन की थोडस बन काय बघ तुम्ही 5 मला नको मला त्यांना सांगते थांब थोड्या वेळ थांब थोड्या वेळ थांब ना जरा. थोड्या वेळ थांब लागू दे काय लागेल ते. पुढे हे फार्म हाऊस आहे. इथून खिडकीतून जे पुढे दिसतं ना तर देवगडचा समुद्र किनारा आहे. देवगडचा नाही देवगड थोडा लांब राहील इथून. हा पुढे समुद्र किनारा आहे. हा जो दिसतो हा समुद्र किनारा आहे. नाही तुमचं थंड तर होईल की एकदा. हे जुनं गणपती मंदिर आहे. नदीच्या पात्रात खाली आहे. म्हणजे नदी नाही म्हणता येईल वडा आहे छोटासा. वड्याच्या पात्रामध्ये खाली मूर्ती वगैरे मंदिर वगैरे खाली खालच्या बेसमेंटमध्ये खूप छान आहे.
उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे पाणी असतं. आता तर पावसाळ्यात आता खूप पाणी असेल. जाऊन बघूया आपण. खवळ्या गणपती, खवळलेला गणपती असं याचं नाव आहे. खवळ्या गणपती म्हणून इकडं परिचित आहे तो. बावराव दुबाळकर यांच्या आशीर्वादानं आम्ही खवळ्या गणपतीकडे आलोय. बघा तुम्ही, हे असं पुरातन असं मंदिर. हे वड्याचं पाणी, परिसरासोबत तो काय गणपतीचे पप्पा दिसले का? किती खोल असते? जाऊ की मग जाऊ की आपण सगळे बाजार जाऊ दे. तिथे 7-8 वर्षापूर्वी फोटो पांढरा वगैरे डाळ वगैरे मिक्स करून बघे रे. तर ते ना हे जे भातीचे ते नाही भातसाठी घराचं मोठं आता नाही भेटणार. आता तुम्हाला चिकन दिसेल मोठं झालं ना, मोठं असं उपटलं नाही तर खाली तो भात असा शिजलेला त्याला दिसेल. तो उपटायचा आणि ताटात डायरेक्ट घालायचा. इथे आम्ही रात्री झोपलो होतो. हा हरीश केदार सरांचं घर आहे. आता काय या दोघांना गादी सुद्धा उचलं ना. इथे गाद्या खाली टाकल्या तर झोपली. ही एक गादी आहे. जावई बापू घरात झोपलेलं इथून हे देवगड हा जामसंड्याचा इलाका आहे. पलीकडे देवगड आहे. दोन चिक्के कशाला उडाले रे. तू घेच के इकडे ना पवन चक्की, देवगडची पवन चक्की. त्याच्या पुढे तेच दिसेल ते समुद्र. आता आम्ही आता देवगडमध्ये जामसंड्यात आहोत. जामसंड्यातून निघणार आहोत. आम्ही रत्नागिरीला निघणार आहोत. चालू आहे. रत्नागिरीला जायचं आहे मला. रत्नागिरीवरून आम्ही निघू सोलापूरसाठी. ते माझं टी शर्ट कुठे तुम्ही घातलं? सेम टू सेम माझं राहिलं सेम टू सेम. एक मिनिट मी सेम टू सेम. आता बघा आता झालं की नाही बरोबर. मेरी जान झालं आता. चल सुरू कर. पाठीमागचं सुरू कर.
सुरू करतो हो कसं बाहेर निघालोय जाम संड्यातनं थोडं ससे भरून आताच नाश्ता केलेला आहे 10:30 पावणे 11 वाजले असतील कधीच इथून आम्ही निघणार आहोत आता रत्नागिरीला एमआयडीसी ऑफिसला बिराजदार म्हणून कोण चोर घेऊन आले का कशामध्ये आले ते सांगा आज तर नाही म्हणतात जाणार आहे माहिती हे का शहर आहे का सोलापूर हे का सोलापूर नाही माहिती तुला एवढं मोठी मसाला हॅलो गाईज आम्ही चाललोय देवगड वरून रत्नागिरीला वाया कुठला मार्ग भाऊराव पावस वाया पावस बीच अँड दिस इज आवर सारथी भाऊराव बीबी दुबाळकर दिस इज आवर मॅनेजर एक्झिक्युटिव्ह मॅनेजर एक्झिक्युटिव्ह तोंडाच्या इसके रे येत आहे दिसला का ठीक आहे हे बघ रे गाडी भाऊराव व्हॉट इज दिस भाऊराव चालवलेत का भाऊराव चढायला कळत होते वाडा हे थोरात साहेब आहेत ती आमची गाडी आहे चिन्मय आहे हे आमचे भैया फिशिंग करले या लोकांमुळे एक माणूसही येईन ते भैया कंटाळून तिकडे निघून गेला असं तर हे थोरात साहेब जिकडे जाते तिकडे असं होतं बघा आम्ही तिरलोटच्या पुलावर आहोत तिरलोट हे थोरात साहेब जे स्वतःला डाऊन टू अर्थ समजतात आणि आहेत सुद्धा ते डाऊन टू अर्थ एवढे डाऊन टू अर्थ आहेत समजा काय विषय जर असं एवढे डाऊन टू अर्थ आहेत अरे
इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? खत्म. लाकडीचा माझा तुझा मिरचीचा तोरा मुळावानी रंग गोरा गोरा भवानी लाईटी तुझी विठवानी होट तुझे मळतात मळचवी तू मारशील काय अगरानी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का पारडी पांगडीची पारडी पांगडीची पारडीची पारडी पांग पारडी पांगडीची पारडी पांगडीची पारडीची पारडी पांग नाही तू तालही तू हसोही तू हसोही तू ओढ मनाची हुरहुर तू रोजाना दे खास तुझे जाणते अंतर श्वासात एक वाजते डोक्यात रोज तुला जपायचे रे आता सांग सांगा असे कसे जपायचे रे आता रत्नागिरी जाता मध्ये आडीवाडी आहे तिथे देव पण मंदिर पण आहे समोर म्हणून आम्ही थांबलेलो आहोत. यांना बुडून आणतो बोर होतो तुम्ही पाऊस नको करत नाही नंतर कट करायला लागत असतं करत जाऊ नका मेन असं तिथे घालतात तिथे नाही तिथे मस्त पाणी बघा थंड पाणी तसा व्हिडिओ काढले कोणी काढला होता आता 8 गौरव किती खोल असेल मासे रे बघा मी म्हटलं नाही मासे चड्डी वाटून दिसायला लागलं काढण्याचे व्हिडिओ आला का सोडा खाली सरांचे हे भाऊराव दुबाळकर आमच्या गाडीचे सारथी अर्जुनाचे जसे कृष्ण होते तसे बीबी दुबाळकर आणि वाडापेठ नंतर आमच्या संपूर्ण टीमचे अघोषित अलिखित कॅश मॅनेजर अभ्यंकरांचो सुपुत्र गुहागरचो जावई चिन्मय अभ्यंकर. तर हैसर आम्ही इलो असा आणि हैसरून आम्ही रत्नागिरीक जावच असा. किती नव्याने तुला आठवा
सोडतो खाली हा. नका भाऊराव नका. खाली सोडतो दमलं कोणच्या महाराजा दमले पकडाय करा चालतंय का? नाही हात घ्यायला काय घंटा चावणार आहे. दमले ते लय दमले. चिडिया पुन्हा घ्यायचं का? हा मग नाही तर आम्ही पावसमध्ये आहोत. पावसमध्ये आता जेवण करून झालं. सगळे प्लेट संपवली ते दोघांनी. तरच आहे सोलकढी श्रीखंडामध्ये मिक्स करून खाल्ली. या आहेत आमचीच लाल संघटनेचे अध्यक्ष. आम्ही आलेलो आहोत रत्नागिरीच्या समुद्र. क्रिकेट खेळतो पर्यंत आपण काय काम नसतं.